कोकणात गणपतीप्रमाणेच होळीच्या काळात गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यंदा 34 अनारक्षित विशेष होळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दादर रत्नागिरी आणि दौंड कलबुर्गी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. या सर्व गाड्या अनारक्षित असल्याने प्रवाशांना जनरल तिकिटांवर प्रवास करण्याचा फायदा मिळणार आहे. दादर रत्नागिरी मार्गावर 3 दिवस चालणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष ट्रेनचे 6 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक 01131 ही अनारक्षित विशेष ट्रेन 11, 13 आणि 16 मार्च 2025 रोजी दादर येथून दुपारी 2:50 ला सुटेल आणि रात्री 11:40 वाजता रत्नागिरीत पोहोचेल. याच मार्गावर परतीसाठी ट्रेन क्रमांक 01132 ही विशेष ट्रेन 12, 14 आणि 17 मार्च रोजी पहाटे 4:30 रत्नागिरीहून सुटेल आणि दुपारी 1:25 दादर येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेच गार्ड कोच असतील. दौंड कलबुर्गी मार्गावर आठवड्यातून 5 दिवस चालणाऱ्या विशेष ट्रेनच्या एकूण 20 फेऱ्या असतील. ट्रेन क्रमांक 01421 ही विशेष गाडी 10 मार्च ते 22 मार्च 2025 या कालावधीत फक्त 13 मार्च, 16 मार्च आणि 20 मार्च वगळता दररोज दौंड येथून सकाळी 5 वाजता सुटेल आणि रात्री 11:20 कलबुर्गी येथे पोहोचेल. परतीसाठी ट्रेन क्रमांक 01422 हाच कालावधी आणि वेळेनुसार कलबुर्गी येथून सायंकाळी 4:10 सुटेल आणि रात्री 10:20 दौंड येथे पोहोचेल. या गाड्यांमध्ये 10 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज गार्ड कोच असतील. याशिवाय द्विसाप्ताहिक विशेष ट्रेन दौंड कलबुर्गी मार्गावर 9, 13, 16 आणि 20 मार्च 2025 रोजी धावेल. ट्रेन क्रमांक 01425 सकाळी 5 वाजता दौंड येथून सुटेल आणि 11:20 कलबुर्गी येथे पोहोचेल. तर परतीसाठी ट्रेन क्रमांक 01426 रात्री 8:30 वाजता कलबुर्गी येथून सुटेल आणि 2:30 दौंड येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये 10 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीयसह लगेज गार्ड कोच असतील. या विशेष गाड्यांचे तिकीट UTS प्रणालीद्वारे बुक करता येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.inquiry.indianrail.government.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.